साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. वंचितच्या बौद्ध समाज संवाद दौऱ्याला सुरुवात. अकोला वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे बौद्ध संवाद दौरा काढण्यात आला आहे. आज अशोक वाटिका अकोला येथून बुद्ध वंदना घेऊन या संवाद दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. या दौऱ्याकरिता काही पदाधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अशोक सोनोने भारिप, राजेंद्र पातोडे अकोला, अमित भुईगळ औरंगाबाद, युजी बोराडे नवी मुंबई बौद्ध महासभा, प्रो मनोज निकाळजे मलकापूर विद्वत सभा यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडी भारतीय ही खऱ्या अर्थाने शोषित पीडित वंचित समूहाचा उत्थान आणि त्यांचा राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून परिवर्तनाचा लढा देत आहे. या संवैधानिक हक्क आणि अधिकार लढ्यात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन पक्ष वाटचाल करीत आहे. वंचितच्या वतीने संविधान बचाव रॅली, शेतकरी मेळावे, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, भटके विमुक्त चेतना रॅली आणि बौद्ध समाज संवाद दौरा काढण्यात आला आहे. यानंतर आदिवासी अधिकार दौरा सुद्धा काढण्यात येणार आहे. बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती व इतर आरक्षित घटकांचे आरक्षण आणि अधिकार धोक्यात आणणारे निर्णय सत्ताधारी पक्ष घेत आहे. त्यामुळे तरुण पिढी तसेच वंचित बहुजन आघाडीचे मूळ मतदार यांच्यासोबत हितगुज करून पक्षांच्या वतीने आगामी निवडणुकांबाबत घेण्यात आलेले मुद्दे, भारतीय लोकशाही, संविधान आणि आरक्षण तसेच विद्यमान राजकीय सामाजिक परिस्थिती संदर्भात संवाद साधण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात जाणार आहेत. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, बौद्ध समाज संवाद यात्रा आणि त्यानंतर आदिवासी अधिकार दौरा यांच्यामार्फत वंचित बहुजन आघाडी दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी राजकीय पक्षांसोबत त्यांची आघाडी असणार आहे. भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन पक्षांसोबत आघाडी केल्याचे वंचितचे घोषित केले आहे. दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या आणि न्याय अधिकारांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. तसेच त्यासाठी त्यांनी विविध संवाद दौरे आणि संवाद यात्रेचे नियोजन केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची साथ मिळून राजकीय परिवर्तन घडणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सदर दौरा दिनांक 29/9/2024 पासून अकोला जिल्ह्यामधून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दौरा असा होईल: अकोला जिल्हा 29 ते 30 सप्टेंबर 2024, अमरावती जिल्हा 1 ऑक्टोबर ते 2024, वर्धा जिल्हा 2 ऑक्टोबर 2024 आणि चंद्रपूर जिल्हा 3 ऑक्टोबर 2024, भंडारा जिल्हा 4 ऑक्टोबर 2024, गोंदिया जिल्हा 5 ऑक्टोबर 2024, तर गडचिरोली जिल्हा 6 ऑक्टोबर 2024, नागपूर जिल्हा 7 ते 8 ऑक्टोबर 2024, यवतमाळ जिल्हा 9 ऑक्टोबर 2024, वाशिम जिल्हा 10 ऑक्टोबर 2024, तर बुलढाणा जिल्हा 11 ऑक्टोबर 2024. पहिला टप्पा समारोप होईल. पुढील जिल्हा दौरे संवाद करने के लिए वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से महाराष्ट्र कार्यकारिणी ने एक प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है, जिसके तहत आज अकोला से इसकी शुरुआत की गई है. अकोला के अशोक वाटिका से आज अकोला जिला की शुरुआत की. आज और कल अकोला में बौद्ध समाज में जाकर उनसे संवाद किया जाएगा. उसके बाद अमरावती, फिर वर्धा और उसके बाद यवतमाल, और ऐसा करते हुए आखिर में 11 तारीख को इस प्रोग्राम का जो समारोह है वो बुलढाना में किया जाएगा, जिसके तहत हमारे सम्माननीय अशोक भाऊ सोनू ने, साथ ही अमित भाई भुईगळ, युजी बोराड़े साहब और प्राध्यापक मनोज निकाळजे और मैं, इन 5 लोगों को ये जिम्मेदारी पार्टी की तरफ से दी गई है और हम अलग अलग जिले में जाके बौद्ध समाज से संवाद करने वाले हैं. बौद्ध समाज के अंदर जाकर उनकी क्या दिक्कतें हैं, क्या मुसीबतें हैं, किस तरह से आरक्षण खत्म किया जा रहा है, उनसे बातचीत करेंगे, रूबरू होंगे और उनके जो प्रश्न लेके वो बातचीत करेंगे उसके पूरे ताकत से साथ में खड़े रहेंगे और पूरे 36 जिले के अंदर, पूरे महाराष्ट्र के अंदर ये संवाद यात्रा चलेंगी और ताकि सभी जन जागृति हो और लोगों को एक विश्वास हो
कि बाला साहब अम्बेडकर हमारे साथ में है, वंचित बहुजन हमारे साथ में है। आज से विदर्भ में वंचित बहुजन आघाड़ी ने बौद्ध समाज दौरा आयोजित किया है। उसकी शुरुआत अकोले से आज यहाँ पे शुरू हुई और बुल्ढाने में इसका पहला टप्पा खत्म होने वाला है और हम सभी बौद्ध भाइयों से मिलने वाले, उनसे संवाद करने वाले। सुप्रीम कोर्ट ने जो बीच में निर्णय लिया है जो आरक्षण का और क्रिमिनल का, उस सिलसिले में पूरी बात कहने वाले हैं और बाला साहब अम्बेडकर पूरी बौद्ध समाज के साथ पूरी ताकत के साथ खड़े हैं और बाला साहब अम्बेडकर ने सुप्रीम कोर्ट में पिटीशन भी दाखिल किया है। ये हम बौद्ध समाज के हमारे बांधवों से बात करेंगे और पूरी ताकत के साथ वंचित बहुजन आघाड़ी हमेशा साथ में खड़ी है और खड़ी रहेगी। विधानसभा में अभी सभी समाज को बाला साहब अम्बेडकर ने साथ में लेके चल रहे हैं और सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर वंचित बहुजन आघाड़ी एक महाराष्ट्र में एक नया इतिहास बनाएंगी, मुझे ऐसा यहाँ पर लगता है।